नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर येत्या 2024 म्हणजे आता जे 2024 हे वर्ष चालू आहे, तर ह्या वर्षात प्रत्येकाने काही ना काही संकल्प केला असावा आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तुमचा संकल्प जो केलाय तुम्ही, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्यस्त असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल, तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, तसेच लाईक शेअर आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामींचा जयघोष करा। श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी माझी गुरु माऊली आई असे कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका। याने काय होतं, तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळल्यानंतर एक मोटिवेशन म्हणजे जी म्हणतो ना, तर ते मिळतं आणि अजून छान छान व्हिडिओ बनवायला असं मार्गदर्शन मिळतं। तर त्यासाठी तुम्ही अवश्य कमेंट करा आणि चला तर मग आपण आपल्या आजच्या या टॉपिककडे वळूयात। तर बघा, 2024 हे वर्ष चालू झालेलं आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की आपण जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर कुठल्या दिशेला लावलं पाहिजे जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होईल। तर बघा, सगळ्यात अगोदर सांगते कुठल्या दिशेला आपण आपलं जे कॅलेंडर आहे ते लावू नये। तर बघा, आपण कॅलेंडर जी दक्षिण दिशा असते ना त्या ठिकाणी लावू नये। तसेच घड्याळ सुद्धा असताना ते दक्षिण दिशेला मात्र लावायचं नसतं। त्याने काय होतं बघा, आपली जशी वेळ आपण आपले काळ म्हणतो ना आपण, तर जो तो काळ आहे ना ती आपली दिशा ठरवत असते आणि ती दिशा ठरवण्यासाठी आपलं काळ आणि आपली जी वेळ आहे, जे टाइम आहे किंवा जी दिनचर्या आहे दररोजची, घड्याळ आणि आपलं जे कॅलेंडर आहे ते योग्य पद्धतीने योग्यच भिंतीवर असलं पाहिजे। म्हणजे बघा, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्याच्यामुळे दक्षिण दिशेकडं आपलं तोंड होईल। बघा, आपण आता समोर माझ्या हातात कॅलेंडर आहे आणि तुम्ही समजा ही जी भिंत आहे ही दक्षिण दिशा आहे आणि माझं तोंड ह्या कॅलेंडरकडे आहे, ठीक आहे। तर मी यमाकडे बघते अशी त्याची म्हटलं जातं, म्हणजे प्राचीनपासूनच हे असं म्हटलं जातं, पूर्वांपासूनच। तर आपलं तोंड यमा दिशेला किंवा दक्षिण दिशेला जाईन असं आपल्याला आपलं कॅलेंडर किंवा जे आपली वेळ ठरवते ती घड्याळ, म्हणजे आपली दिनचर्या ठरवते ती कॅलेंडर, आणि जे आपली वेळ, आपलं जे आत्ता जो वेळ चालू आहे तर ते आहे आपलं घड्याळ। तर हे आपल्याला दक्षिण दिशेला लावायचं नाही। तर लावायचं नक्की कुठल्या दिशेला? बघा, आपण म्हणतो उत्तरोत्तर प्रगती होऊ देत असं म्हणतो आपण। तर ती उत्तरोत्तर प्रगती आहे म्हणजे आपल्याकडे जे कुबेराचं स्थान आहे, जे कुबेर देव आहेत, तर तिकडे जास्त धन असतं, नाही का? बघा, कुठलं? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। तर उत्तर दिशेला कुबेर देवाचं स्थान आहे, कुबेर पूजन करतो आपण लक्ष्मी कुबेरांचं। तर उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे आणि त्याच भिंतीवरती आपल्याला घड्याळ सुद्धा लावायचे। आणि आपण बघताना आपण बघतो उत्तरेकडे आपले तोंड होणार आहे, तर आपले उत्तरेकडे जेव्हा तोंड होतं तर आहे ना, असं म्हणतात की आपल्याकडे कुबेर देवांचं आगमन होते। तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त धनांनी भरलेलं म्हणजे कुबेर देव आणि उत्तरेकडे धनाची पेटी असं सुद्धा मानलं जातं। हे मी म्हणत नाही, तर आपलं जे शास्त्र आहे, जे ग्रंथात लिहिलेलं आहे पूर्वांपार, तर ते सांगतात, ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, पूर्व आणि पश्चिम या दिशेला सुद्धा आपण लावू शकतो, फक्त आपण दक्षिण दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ लावत नाही। जर का तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर तुम्ही पश्चिम दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवरती तुम्ही कॅलेंडर आणि घड्याळ लावू शकता। जर का तुम्हाला आरोग्य व्यवस्थित सुदृढ पाहिजे असेल तर तुम्ही पूर्वे दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता, घड्याळ सुद्धा लावू शकता। तर असं आपल्या कॅलेंडरची जी दिनचर्या आहे, जी आपले घड्याळ सांगते, ते आपलं जो आत्ताचा जो वेळ आहे, काळ आहे, जी घड्याळ सांगते ते आपण त्या दिशेने लावलं पाहिजे। आता बघा, आपल्या घरात वारं येईल असं काही नकोय। म्हणजे बघा, आपण जेव्हा भिंती दरवाजावरती काय काहींना सवय असते किंवा दरवाजाच्या अगदी समोरच कॅलेंडर असतं आणि खूप वारं येते किंवा पंख्याच्या वाऱ्याने सुद्धा पानं खालीवर होतात, तर ही एक घरात एक आजार पसरण्याची कारणे असू शकतात। काहीतरी वेगळं असतं वातावरण, असं तुम्ही समजून घ्या। तर त्यामुळे आपले कॅलेंडरचे पानं फडफडतील असं तुम्ही करू नका। घड्याळीचा जो काटा आहे तो व्यवस्थित असू द्यात किंवा घड्याळ कधीही बंद ठेवू नका। घड्याळ बंद ठेवल्याने आपली कामं जिथे तिथे थांबून राहतात, वेळच्या वेळी होत नाहीत। त्याच्यामुळे घड्याळ सुद्धा आपल्याला वेळच्या वेळी दुरुस्त करून घेणं तितकंच गरजेचं असतं।
त्याचबरोबर बघा, तुम्ही कॅलेंडर जर का 2022-23चं ठेवलं असेल घरात तर ठीक आहे, परंतु या अगोदरचे सुद्धा कॅलेंडर असतील तर ते तुम्ही कुठेतरी वाहत्या पाण्यात सोडून द्या. वाहत्या पाण्यात सोडून का बरं द्यायचं आहे सांगते. बघा, कॅलेंडरवर आपल्या हिंदू धर्माप्रमाणेच आपल्या बघा श्रीराम जयंती असते तर रामांचा फोटो असतो, कृष्ण जन्माष्टमी असते कृष्णाचा असतो, गणपतीचा सुद्धा असतो. बघा, गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, जेव्हा आपल्याकडे गणपतीचं आगमन होणार असतं तेव्हा गणपतीचे फोटो असतात. आपले सगळे देवांचं, लक्ष्मींचं फोटो असतो. तर ते फोटो आपण जर का बघा कुठे कुठे कचऱ्यात टाकलेले दिसतात कॅलेंडर, कुठे कुठे पेटवतात सुद्धा, कुठे कुठे कसं पण असं पायंदळी येतं. तर हे सगळं होऊ नये म्हणून आहे ना, वाहत्या पाण्यात योग्य ती विल्हेवाट लावायची. वाहत्या पाण्यातच हे आपल्याला कॅलेंडर जे आहे ते आपले जुने, तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे. दत्त महाराजांचा सुद्धा फोटो असतो, स्वामींचा असतो. बघा, तुम्ही केंद्रातून जर का तुम्ही कॅलेंडर आणत असाल तर पूर्ण पानभर किंवा अजून इतर ठिकाणी जरी आणत असलात किंवा कुठल्याही देवाचं असू द्यात, ते देव आहेत तर ते कॅलेंडर आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी किंवा देवाचा अपमान होईल अशा ठिकाणी आपण टाकायचं नाही. कचऱ्यात टाकू नका, कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकू नका किंवा जाळू सुद्धा नका. तर हे कॅलेंडर टाकायचं आहे वाहत्या पाण्यात, योग्य ती विल्हेवाट त्याची अशी लावायची आहे जेणेकरून कोणाच्याही पायाखाली येणार नाही. तर त्याचं पाप आपण घेण्यासाठी तयार असाल तर तुम्ही करा, पण हे पाप आपल्याला लागू नये म्हणून आपण हे सगळं करायचं नाही, टाळायचं आहे. वाहत्या पाण्यातच जे कॅलेंडर आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर हा होता छोटासा म्हणजे नाही का कॅलेंडर आपण कुठे सोडू शकतो, तर हे मी तुम्हाला सांगितले. तर बघा, तुम्ही 2024 जे कॅलेंडर आहे पुन्हा एकदा सांगते, दक्षिण दिशेकडे लावू नका, लावायचं आहे उत्तर प्रगती होऊ देत असं सांगितलेलं आहे. तर उत्तर दिशेलाच आपलं जे कॅलेंडर आहे ते लावायचं आहे. बघा, तुम्ही दरवाजाच्या पाठीमागे लावत असाल तर अजिबात तसं करायचं नाही. दरवाजाच्या पाठीमागे लावल्याने काय होणार आहे, आपण दरवाजा उघडतो लावतो, काही ना काही कारणाने कुणी येतात जातात किंवा आपली स्वतःची पर्सनल कारणे असतात, तर त्यावेळेस सुद्धा आपण ते पानं फडफडतात, वाजतात. तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही दरवाजाला सुद्धा कॅलेंडर लावू नका. जागेची एवढी प्रॉब्लेम असेल तर आपल्याला पूर्व पश्चिम दक्षिण दिशेला फक्त लावायचं नाहीये, तर पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेला आपण कॅलेंडर लावू शकतो. बघा, काय ठिकाणी वास्तू मानतात, काही ठिकाणी वास्तू मानत नाहीत. तुम्ही जर का वास्तू मानत असाल तर तुम्ही हे सगळं करायचं आहे. नसेल मानत तर तुमची इच्छा, कुठल्याही दिशेला तुम्ही लावू शकता. मी जे वास्तुशास्त्र सांगते मी ते तुम्हाला सांगते. काहींचं किचन सुद्धा योग्य दिशेला नसतं किंवा टॉयलेट बाथरूम सुद्धा योग्य दिशेला नसतं किंवा देवघर जे आहे ते सुद्धा योग्य दिशेला नसतं. तर हे सगळं गोष्टी वास्तुशास्त्रानुसार असणं खूप गरजेचं असतं, नाहीतर आपल्या घरावरती वाईट परिणाम येतात. सतत दुखणे, आजारपण, घरात पैसा न येणे किंवा घरातल्या कटकटी, अडीअडचणी, घरातील वादविवाद, भांडण, अशा गोष्टी घडत असतात आणि आपल्याला कळत नाही ते का घडतात. त्याचं कारण एकच असतं, वास्तुशास्त्र. बघा, तुमच्यावरती जेव्हा वेळ येते ना तेव्हा तुम्ही आपोआप न सांगता वास्तूकडे वळता. वास्तुशास्त्र जे सांगतात किंवा तुमचे जे ब्राह्मण आहेत, तुम्ही बघायला जाता तुमची रास कुठली आहे किंवा काय, असं का होतंय. परत त्यानंतर मग तुमचं घर चेक केलं जातं किंवा तुमच्या घरातली जी माती आहे ती आणून दाखवा म्हणतात. तुम्ही जिथे जाल तिथे ब्राह्मण काका असतील किंवा इतर तुम्ही ज्यांना मानता, तुमची रास दाखवता त्यांना तुम्ही ते म्हणतात मग घरातली माती आणा, मग मी सांगतो तुम्हाला नक्की काय आहे ते, असं काय काय असतं. आणि मग ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते ना तेव्हा आपोआप आपल्याला वास्तू कळतात. मग त्यावेळेस आपण वास्तुशास्त्राच्या मागे, ज्योतिषांच्या मागे लागतो. तर हे सगळं होऊ नये म्हणून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे आणि जे आपले ज्योतिष सांगतात, जे आपलं वास्तुशास्त्र सांगतो त्यानुसार आपण राहिलं पाहिजे. बघा, तर आपली जी स्वयंपाक करतो ना ती दिशा सुद्धा दक्षिण दिशा नसू नये. पूर्व पश्चिम ठीक आहे, उत्तर ठीक आहे, पण आपलं तोंड दक्षिण दिशेला जाईल असं होऊ नये. पहिल्यापासून म्हणजे पूर्वीपासून शास्त्रानुसार सांगतात की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि यमाची दिशा असल्या कारणाने आपलं तोंड यमाकडे होईल असं करायचं नाही. तर हा होता छोटासा व्हिडिओ. 2024 मध्ये तुम्ही कॅलेंडर कुठे लावू शकता
त्याचबरोबर मी घड्याळीचं सुद्धा सांगितले, म्हणजे वेळ आणि काळ, म्हणजे बघा आपली दिनचर्या आणि वेळ जे सांगतं ते कॅलेंडर आणि घड्याळ. तर याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला, जे शास्त्र सांगतं तेच, आणि तुम्ही हेच करा. आणि तुम्हाला अजून एक सांगते, जर का तुम्ही काही ठरवलं असेल, जर का तुम्हाला वाटत असेल 2024च्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर ऑक्टोबर कुठल्याही महिन्यापर्यंत माझं घर होणार आहे, असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ना एक तारीख लिहून ठेवा. डिसेंबरची कुठलीही एक तारीख ठरवा, 20 ठेवा किंवा 1 डिसेंबर ठेवा किंवा 31 डिसेंबर ठेवा. तर ती तारीख ठेवा, त्या तारखेला हिरव्या पेनाने गोल करा आणि बघा आज किती तारीख आहे ती ठरवा. तुम्ही कधी व्हिडिओ बघतायत ते, तर त्या तारखेनुसार त्या तारखेला तुम्ही, उदाहरणार्थ बघा आज तारीख किती आहे, तर आज आहे 5 तारीख. तर 5 तारीख, आज 5 तारीख आहे, तर आहे ना असं त्या 5 तारखेला गोल करायचं आहे आणि घर हे शब्द लिहायचं आहे. तर उद्या सुद्धा म्हणजे ते 31 डिसेंबर पर्यंत हिरव्या पेनाने तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तुमचं घर होणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही आठवणीने हिरव्या पेनाने त्या अंकाला, आज 5 तारीख आहे, उद्या बघताय उद्या 6 तारीख आहे, जर का कुठे गावाला गेलात ना तुम्ही, तर तुम्ही लिहू नका, पण मनात मात्र एक निश्चय ठेवा की माझं घर होणार आहे. आणि फक्त होणार आहे आणि हिरव्या पेनाने लिहून मात्र घर होणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचं घर त्या तारखेपर्यंत, 31 डिसेंबरपर्यंत, 20 डिसेंबरपर्यंत किंवा 5 डिसेंबर किंवा नोव्हेंबरची जी तारीख असेल तुमची, जी फिक्स असेल 20, 21, त्या तारखेपर्यंत तुमचं घर होणार आहे असं तुम्ही लिहा. म्हणजे बघा एक प्रकारचं तुमच्याकडे काहीतरी काम लागेल तुमच्या मनाला, बुद्धीला, मला घर करायचंच आहे आणि हे होणारच आहे, हे निश्चय ठेवा. आणि वास्तूला सांगा, म्हणजे आपली वास्तू आहे कॅलेंडर, ही उत्तर दिशा आहे, कुबेरांची दिशा आहे. तर त्या दिशेला तोंड करून आपल्याला त्या कॅलेंडरवरती लिहायचं आहे, आपण काहीही बघत असताना. तर आपण कॅलेंडरला बघतो. कॅलेंडर शक्यतो, आता गृहिणी आहोत आपण, तर गृहिणी असतील तर किचनमध्ये सोयीस्कर पडतं, जागा असेल तर किचनमध्ये लावून घ्या. कसं असतं, बघण्यासाठी कॅलेंडर लागतं काही ना काही कारणाने. आणि जर का आपल्याला हॉलमध्ये जागा असेल तर आपण तिकडे सुद्धा लावू शकतो, आपल्याला जिकडे गरजेचं वाटतं तिकडे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का, माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. नमस्कार.